पुढचा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र। मुख्यमंत्री देणारा पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्रावरती राज्य करणारा पश्चिम महाराष्ट्र, सर्वात सधन सुपीक असणारा पश्चिम महाराष्ट्र आणि आताच्या राष्ट्रवादीचं मूळ केंद्र असलेला पश्चिम महाराष्ट्र। तिथे काय चाललेलं आहे पहिल्यांदा बघूया। सद्यस्थिती काय पश्चिम महाराष्ट्रातली ग्राफिक्सद्वारे। पश्चिम महाराष्ट्रात एकूण जागा 70, भाजपा 20, काँग्रेस 13, शिंदेची शिवसेना 5, ठाकरेंची शिवसेना 1, अजित पवार राष्ट्रवादी 17, शरद पवारांची राष्ट्रवादी 7, इतर 4। या पार्श्वभूमीवर भाजप त्यानंतर एकत्रित राष्ट्रवादी मानली तर राष्ट्रवादी ही सर्वाधिक जागांसह पुढे आहे। मात्र आता त्या दोन पक्ष आहेत, त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी 17 जी भाजप बरोबर आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी 7 काँग्रेस बरोबर आहेत आणि इतर 4। अशा प्रकारची सद्यस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात पक्षांतर चाललेली आहेत, लोक घड्याळापासून तुतारीकडे चाललेले आहेत। मराठा ओबीसी आरक्षण वाद, पुण्यातील वाढती गुन्हेगारी, ऊस उत्पादकांच्या एफआरपीचा प्रश्न, शक्तीपीठ महामार्गाला विरोध, सोलापूरसह अनेक भागातली पाणी टंचाई आणि याचप्रमाणे वाढत्या नागरीकरणाचे सुद्धा प्रश्न आहेत। मोठ्या आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, शहरं वाढत आहेत, त्या दृष्टीचे मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत। शेखर पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे यासाठी जाऊयात। शेखरजी स्वागत आहे आपलं। कशा प्रकारे बघता? शेखर पाटील आपल्यासोबत कोल्हापूरहून आहेत। शेखर, पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचा आढावा घेताना इथलं वारं कसं आहे, कोणत्या बाजूने आहे? खास करून राष्ट्रवादीची जी दुर्बल झाल्याचं वाटत होतं, राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यानंतर 7 जागा फक्त शरद पवारांकडे होत्या, आता ते चित्र बघताना कसं जाणवत आहे? प्रथम तर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद यापूर्वी देखील पाहायला मिळाली होती। 2019च्या निवडणुकीचा विचार केला तर त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीच खरं तर त्यावेळी बोलबाला होता। अधिक उमेदवार जे ते त्यांचे निवडून आले होते आणि त्यानंतर खालोखालच भाजपच्या जे आहेत ते जागा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या आणि काहीशी परिस्थिती आता देखील तशाच पद्धतीची या ठिकाणी राहील अशी सद्यस्थिती पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं दोन्ही आघाडींकडून जोरदार प्रयत्न जे आहेत ते केले जातात। विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे जे आहेत त्यामध्ये कोल्हापूर असू दे, सांगली, सातारा, सोलापूर या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये देखील अनेक महत्वाच्या लढती ज्या आहेत त्या होणार आहेत। विशेष करून या सगळ्या जागांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची त्या ठिकाणी ताकद पणाला लागणार आहे, कारण 2 राष्ट्रवाद्या अजित पवारांचा गट जे आहे त्या ठिकाणून फुटून दुसरा गट त्यांनी निर्माण केलेला, त्यामुळं नक्कीच एकीकडे काका पुतण्यांची ही लढाई जी आहे ती त्या ठिकाणी असणार। शिवाय भाजपचं देखील त्या ठिकाणी वर्चस्व पणाला लागणार आहे। विशेष करून कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसची बळकटी यापूर्वी देखील आपण पाहिलेली आहे। काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात आमदार जे ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि आताची परिस्थिती तशीच काहीशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात महायुतीतनं ताकद देखील। शेखर, मी दक्षिण महाराष्ट्रासाठी येतो पुन्हा एकदा तुमच्याकडे। एकदा आपण पुण्याला सुद्धा जाऊया। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आहेत। ज्ञानेश्वर, पुणे जिल्हा फार महत्त्वाचा ठरतो या सगळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात। एक तर दोन्ही राष्ट्रवादीचे सगळेच प्रमुख तिकडे राहतात बारामतीमध्ये। दुसरी गोष्ट, मधल्या काळात साक्षात पंतप्रधानांच्या वाढलेल्या फेऱ्या पुण्यातल्या सारखे येत आहेत। अमित शहांचे सुद्धा फेरी होऊन गेलेली आहे। पुण्यभूषण पुरस्कार वगैरे सुद्धा महत्त्वाचा पुरस्कार सुद्धा पंतप्रधानांना देण्यात आलेला, जो टिळकांच्या स्मृतीसाठी दिला जातो। हे सगळं या राजकारण समाजकारणाचा भाग आहे। पुणे जिल्हा काय म्हणतो, काय चाललंय तिथे? बरोबर आहे। पुणे जिल्ह्यात सगळ्यात महत्त्वाची जी जागा आहे ती बारामती विधानसभेची, त्यासोबतच तितकीच महत्त्वाची ठरणारी आता दुसरी जागा आहे ती म्हणजे इंदापूरची। पुणे जिल्ह्यात विशेषतः जेव्हा पक्ष फुटला तेव्हापासून उत्कंठा निर्माण झालेली आहे विधानसभेच्या निवडणुका कशा होतील याबद्दल। आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करत असताना भाजपला जो फटका बसलेला लोकसभेला, दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या जागा लोकसभेला मिळालेल्या आहेत आणि एकूण ही निवडणूक कशा पद्धतीनं सहानुभूतीच्या वाटेनं पुढे गेली त्याची एक झलक आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाली। तसंच काहीसं चित्र हे विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतं, ज्यामध्ये पुणे जिल्ह्यात त्यासोबत सोलापूर जिल्ह्यात एकूणच पश्चिम महाराष्ट्रात अशाच काहीसं पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं। जी अजित पवारांसोबतची ताकद आहे, अर्थात अजित पवार गेल्यानंतर काही आमदार तिकडे गेले, पण जे सामान्य मतदार लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये नाराजी अजित पवारांबद्दलची दिसलेली होती आणि शरद पवारांना मिळणारी जी एकूण सहानुभूती आहे तिचा फायदा झालेला होता। पुण्यामध्ये देखील तशाच पद्धतीचं चित्र असणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या जागा ज्या शरद पवारांकडे असतील, त्यासोबतच काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या जागा असतील शिवसेनेच्या, त्यांना देखील शरद पवारांच्या सहानुभूतीचा फायदा मिळणार आहे। एकूण आता जर परिस्थिती पाहायला गेलं तर भाजपला या सगळ्या पट्ट्यामध्ये काहीसा आव्हानात्मक
चित्र मवियाकडून पाहायला मिळतं. तशा लढती होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. अजूनही मात्र पुणे जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, उमेदवार जेव्हा जाहीर होतील तेव्हा आणखी आपल्याला यावर सविस्तरपणे बोलता येईल. पण कार्यकर्त्यांमधला जो सूर आहे तो मवियाच्या बाजूने असल्याचं, सामान्य मतदारांचा जो सूर आहे तो मवियाच्या बाजूने असल्याचं पुणे जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, एकूणच पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. कारण हा तो भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा जिथे पवार कुटुंबाचं राजकारण आणि त्यासोबतच भाजप सारखा एक बलाढ्य पक्ष झुंजतो आहे. जी लढत देण्याचा प्रयत्न भाजपकडून, अर्थात त्यासोबत त्यांच्या शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल त्यांच्याकडून सुरू आहे. पाहावं लागेल जेव्हा उमेदवार जाहीर होतील आणि अर्ज मागे. ज्ञानेश्वर, महत्वाचे सगळे घटक आहेत. पुण्याच्या बाबतीत बोलताना पुन्हा एकदा शेखरकडे जाणार आहोत. शेखर, दक्षिण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलत असताना आपल्याला सांगली, कोल्हापूरचाही विचार करावा, रादर याच दोन जिल्ह्यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. आणि मी दोन जिल्ह्यांबद्दल यासाठी विचारतोय कारण काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्राकडनं जी एक अपेक्षा आहे, ज्या घडामोडी घडतायत, आपल्याला सांगलीला दिसलं विशाल पाटील निवडून आले, आपल्याला दिसलं गेल्या काही काळापासून विश्वजित कदम अग्रेसिव्ह झालेले आहेत, आपल्याला दिसलं की कशा प्रकारे तुमच्याकडे कसबा बावळाला जो छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला त्यानिमित्तानं बंटी पाटील कसे मेन स्टेजवरती येऊ लागलेले आहेत काँग्रेसच्या. मला सांगा, काँग्रेसच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्राचं चित्र तुम्ही कसं पाहता? प्रसन्न सर, आपण बघितलं तर काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्र हा खूप महत्वाचा यावेळी असणार आहे आणि विशेष करून कोल्हापूर आणि सांगली. ज्या कोल्हापूर आणि सांगली मध्ये सतेज पाटील यांची खरं तर प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये प्रतिष्ठापनाला लागणार असणार आहे. कारण गेल्या वेळी जेवढे आमदार या ठिकाणी निवडून आले होते तेवढेच आणि त्याहून अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो सतेज पाटील यांच्याकडून, आणि कारण 6 जागांची मागणी देखील काँग्रेसकडून खरं तर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा या ठिकाणी किती जागा जे आहेत ते काँग्रेसच्या वाट्याला येणार हे देखील या जागा वाटपानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र कोल्हापुरात सध्या 4 आमदार आहेत आणि अजूनही त्या प्रमाणात आमदार जे आहेत ते या ठिकाणी निवडून येतील का अशी परिस्थिती सध्या तरी आहे. मात्र दुसरीकडे सांगलीचा विचार केला तर त्या ठिकाणी विश्वजित कदम यांची देखील प्रतिष्ठापनाला लागलेली असणार, तर दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाची देखील प्रतिष्ठा लागली. शेखर, एकूणच बंटी पाटील आणि विश्वजित कदमांना यावेळी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा जो एकेकाळी फार मोठ्या प्रमाणात होता, बालेकिल्ला होता, तो पुन्हा आहे असं सिद्ध करावं लागेल. धन्यवाद ज्ञानेश्वर आणि शेखर, तुम्हा दोघांसाठी पश्चिम महाराष्ट्राचं विश्लेषण करण्याकरता धन्यवाद.